मगाशी बनतेजींनी सांगितलं होतं 4, 8, 10 4 आर्य सत्य. मी त्याला आर्य सत्य नाही म्हणत, कारण का आर्य हा शब्द मध्यम निकायामध्ये आणि धम्मपदामध्ये आर्य वापरलाय. धम्मपदामध्ये आर्य म्हणजे ब्राह्मण होते आणि मध्यम निकायामध्ये श्रेष्ठ अगर कोणी असेल तर तो आर्य आहे, असं मध्यम निकायामध्ये उपदेश आहे. त्यामुळे आपण आर्य सत्य न म्हणता त्याला महासत्य म्हणू. म्हणजे महासत्य म्हणजे कधी न संपणारे सत्य, असे महासत्य. बुद्धांनी हे 4 महासत्य आपल्याला दिले. ती महासत्य आपण जाणून घेऊ. त्याचं नाव दुःखाच्या गणिताचे अचूक उत्तर. मी 4 महासत्य अशी शब्द योजना केली आहे. आर्य हा शब्द वापरला नाही. इतरही कुणी बुद्धाने सांगितलेल्या 4 मुलागामी सत्यांना उद्देशून आर्य हा शब्द वापरू नये असे मला वाटते. जो पाप करीत नाही तो आर्य असे मध्यम निकाय म्हणते. धम्मपदामध्ये आर्याला ब्राह्मण म्हटले आहे. याचा अर्थ ब्राह्मण आणि आर्य हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत असा आहे. या देशातील मूळचे लोक नाग होत आणि आर्य बाहेरून आले असे बाबासाहेब आपणास सांगतात. आर्यांनी स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी आर्य म्हणजे पुण्यवान, पवित्र, श्रेष्ठ असे सांगितले. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी मी आर्य हा शब्द जाणीवपूर्वक टाळून त्याऐवजी महासत्य असा शब्द वापरला आहे. ही महासत्य मानवी जीवनातील दुःखाच्या गणिताचे अचूक उत्तर आहे. म्हणजे मनुष्याच्या ज्या समस्या आहे त्याचं अचूक उत्तर जे असेल तर हे बुद्धांनी सांगितलेले 4 महासत्य आहे. तर बुद्धाने 4 महासत्य सांगितली. धम्म म्हणजे या 4 महासत्यांचेच विकसित रूप आहे. या 4 महासत्यांचा विस्तार बुद्धाने केला आणि त्या तार्किक अशा लोककल्याणकारी विस्ताराला धम्म म्हटले गेले. म्हणजे जे 4 महासत्य बुद्धाने दिली त्या महासत्याचा विचार म्हणजेच धम्म आहे. ही 4 महासत्य अशी आहे, मगाशी बनतेजींनी सांगितले होते, की मनुष्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुसरं, दुःख निर्माण होण्याची कारणे आहे. तिसरं, दुःखापासून मुक्त होता येते आणि दुःखापासून मुक्त होण्यासाठी उपायही आहे. अशी ही 4 महासत्य बुद्धांनी आपल्याला सांगितली आहे. बुद्ध हे एखाद्या निष्णात शल्य विशारदाप्रमाणे आहेत. त्यांनी प्रथम दुनियेतील रोगाचे मूळ शोधले, त्या रोगाचे कारण शोधले, या रोगापासून मुक्त होता येते हा निर्धार केला आणि रोग मुक्तीचा इलाजही बुद्धांनी आपल्याला सांगितला. या सर्वच रोगांच्या मुळाशी आहे तृष्णा. ती नष्ट करण्यासाठी अष्टांगिक मार्ग सांगितला. आता पहिले आपण महासत्य भाऊ, दुःख आहे. जगामध्ये दुःख आहे, जगात दुःख आहे. जग नाना प्रकारच्या दुःखांनी भरलेले आहे. या दुःखातून मानवाला मुक्त कसे करायचे हा बुद्धाच्या पुढचा प्रश्न आहे. धम्माचा उद्देश जगाला दुःखमुक्त करणे हाच आहे. दुःख नाना प्रकारचे असतात, शारीरिक असतात, मानसिक असतात. धम्म माणसाला आपला एकमेव आस्था विषय मांडतो आणि म्हणजे माणूस म्हणून माणसासारखे माणसाचे पूर्ण प्रकाशन हा धम्माचा उद्देश आहे. त्यामुळे आत्मा आणि ईश्वर हा संबंध बुद्ध अमान्य करतो. माणूस आणि माणूसच हा बुद्धासाठी सर्वात संबंधाचा संबंध आहे. माणसामधील नाती परस्पर प्रेरक म्हणजे एकमेकांना प्रेरणा देणारे, परस्पर प्रेरक. परस्पर उपकारक म्हणजे एकमेकांसाठी फायदेशीर ठरतील, एकमेकांना मदत करतील. परस्पर कल्याणकारी कशी ठरतील हाच धम्माचा विषय आहे. धम्माचा माणसाचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. धम्म हा प्रज्ञानिष्ठ असल्याने सतत गतिमान आहे, सतत परिवर्तनशील आहे. तो सतत प्रयोगशील आहे.
ही त्याची विज्ञान निष्ठाच आहे. म्हणून कालबाह्य तपशिलाला उराशी कवटाळून ठेवणारे कोणतेही कर्मकांड धम्माला अजिबात मान्य नाही. काऊन मान्य नाही? कारण की धम्म हा नेहमी परिवर्तनवादी आहे. धम्म हा नेहमी बदलत राहते. धम्म हा नेहमी प्रयोगशील आहे. आपण त्याच्यावर विविध प्रयोग करून त्याला चेक करू शकतो रोज. तर त्याच्यासाठी म्हणजे हा धम्म हा विज्ञाननिष्ठच आहे, सायन्सवादी आहे. म्हणून कालबाह्य तपशिलाला म्हणजे कोणत्याही कर्मकांडाला म्हणजे अंधश्रद्धेला कवटाळून ठेवणारे कोणतेही कर्मकांड धम्माला मान्य नाही. याच्यामध्ये परित्रण पाठही येते. लक्षात ठेवा, परित्रण पाठ हे सुद्धा एक प्रकारचं कर्मकांड आहे. कोणी निर्माण केलं ते मगाशी भंतेजींनी सांगितलं. म्हणजे जे अतिमानव, त्या अतिमानवांनी निर्माण केलेले हे कर्मकांड आहे. याच्यामध्ये पूजाही मोडत नाही, याच्यामध्ये वंदनाही मोडत नाही. लक्षात ठेवा, आपण वंदना याच्यासाठी म्हणतो की त्या वंदनाने आपल्याला थोडं शांत वाटते म्हणून आपण वंदना म्हणतो. परंतु ओरिजिनल बुद्धाला बघण्यासाठी ओरिजिनल बुद्धाचा धम्म आपल्याला फक्त विचारमय करायचा आहे. म्हणजे आचारमय आणि विचारमय हे बौद्ध धम्माचं मुख्य सूत्र आहे. आचारमय आणि विचारमय म्हणजे विचारात आपल्या नवीन नवीन संकल्पना रोज पाहिजे, परंतु आचरणातही आपल्या तो रोज पाहिजे. निवळ आपण विहारात गेलो, बुद्धम शरणम धम्मम शरणम ना संगम शरणम ना आणखी त्या दुनियाभराच्या गाथा म्हटल्या, परंतु आपल्या आचरणात साधं पंचशीलही नसलं तरी तो बुद्धाचा धम्म नव्हे. धम्माचा उद्देश माणसाला दुःखमुक्त करणे हा आहे. अनेक कारणामुळे माणूस दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात जगतो आहे. कारण जग दुःखाने भरलेले आहे. जगामधून दुःखे नाहीसे करणे आणि माणसाची या दुःखापासून सुटका करणे हाच धम्माचा उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये पृष्ठ क्रमांक 94 वर म्हटले की यापेक्षा धम्म दुसरे तिसरे काही नाही. दुःख नष्ट करण्याचा मार्ग व्यक्तीच्या सुपूर्द करणे हेच धम्माचे एकमेव वैशिष्ट्य आहे. बुद्धाचे म्हणणे हे आहे की मी कोणालाही आयते निब्बाण देणार नाही. मी निब्बाणाचा मार्ग सांगणारा आहे. नवस, भक्ती, पूजा, ध्यान धारणा यामुळे निब्बाण प्राप्त होत नाही. निब्बाण हा माणसाशी माणसासारखे वागण्याचा निष्कर्ष आहे. एवढी सुंदर व्याख्या, छोटी व्याख्या बाबासाहेबांनी निब्बाणाची सांगितली. म्हणजे मनुष्य निब्बाण हे त्याच्या जिवंतपणीच तो निब्बाण निर्माण करू शकतो. तो कशा प्रकारे निर्माण करू शकतो? मी कोणालाही आयते निब्बाण देणारा नाही. मी निब्बाणाचा मार्ग सांगणारा आहे. नवस, भक्ती, पूजा, ध्यान धारणा यामुळे निब्बाण प्राप्त होत नाही. निब्बाण हा माणसाशी माणसासारखे वागण्याचा निष्कर्ष आहे. म्हणजे हे निब्बाण स्वतः वागून, स्वतः जगून प्रत्येक व्यक्तीने प्राप्त करून घ्यायचे असते. किती मोठं बुद्धाचं सेंटेन्स आहे. आणि आजकाल आम्हाला निब्बाणाचे कसे अर्थ सांगण्यात येते. आता आम्ही याच्यामध्ये सर्वात महत्वाचा सिद्धांत सांगितलाय. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान यांना 5 स्कंद म्हणतात. आणि या 5ही स्कंदाच्या मिलापातून मानवी अस्तित्व तयार होते. अस्तित्वामध्ये आलेल्या मानवाला या आपल्या स्कंदाबद्दल अपार प्रेम आणि आसक्ती वाटत असते. यातूनच लोभ, स्वार्थ, अहंकार या गोष्टी निर्माण होतात.
या सर्वच गोष्टींच्या मुळाशी तृष्णा असते. तृष्णा म्हणजे हाव, ते हवे, हे हवे असे सतत वाटायला लावणारी आणि हवेत त्यामागे अखंड धावायला लावणारी वृत्ती म्हणजे तृष्णा. एकदम सिंपल व्याख्या आहे. प्रेम आणि आसक्ती वाटत असते, यातूनच लोभ, स्वार्थ, अहंकार या गोष्टी निर्माण होतात. या सर्वच गोष्टींच्या मुळाशी तृष्णा असते. तृष्णा म्हणजे हाव, ते हवे, हे हवे असे सतत वाटायला लावणारी आणि हवे त्यामागे अखंड धावायला लावणारी वृत्ती म्हणजे तृष्णा. आता हे तृष्णा नष्ट करण्यासाठी बुद्धांनी सरळ एक सांगितला होता, मध्यम मार्ग. परंतु तो आपला मध्यम मार्ग आज ब्राह्मणांनी नष्ट केला. म्हणजे मध्यम मार्गाने मनुष्य अगर जगला तर त्याच्या जीवनामध्ये दुःखाची निर्मिती होत नाही. परंतु ब्राह्मणांनी आज जीवन जगण्याचे दोन टोक निर्माण केले. मार्ग नाही, दोन टोक. एका टोकाकडे त्यांनी ईश्वर, आत्मा, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती, वित्तू बाबा, बुवा बाया, बुवाबाजी, तंत्र मंत्र यासारखं एक टोक निर्माण केलं. आणि दुसरे टोकाकडे लक्झरी जीवन. समजा माझ्याकडे 30 लाख रुपये आहे, परंतु समोरच्या व्यक्तीने 50 लाखाचं घर बांधलं तर मी 60 लाखाचं कसं बांधील, म्हणून मी 30 लाख ते घेईल आणि 30 लाख लोन घेईन बँकेमधून, 60 लाखाचं घर बांधीन आणि ते 30 लाखाचे हप्ते फेडता फेडता माझं जीवन पूर्ण दुःखात जाईल. माझ्याकडे हे आहे परंतु याच्यात मला समाधान नाही, त्याच्याकडे कार आहे म्हणून माझ्याही घरी कार पाहिजे. म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, हे जे वृत्ती मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते, हे आहे मुख्य तृष्णा. स्त्री असो वा पुरुष असो, सगळ्यांना या तृष्णेपासूनच मुक्त करायचे आहे. इथे सर्वच परिवर्तनशील आहे. पाचही स्कंद हे मानवी अस्तित्वाचे मूलाधारही मुळात सतत परिवर्तनशीलच आहे. हे जोवर समजत नाही तोवर मानवी स्वभाव तृष्णेच्या मागेच धावत राहील आणि परिणामी त्याच्या हातातून अनिष्ट, अनुचित किंवा त्यालाही आणि इतरांनाही दुःख ठरणारी कृत्ये करीतच राहील. माणूस निर्वाणाच्या निरामयतेशी जुळावा यासाठी दुःखाचे मूळ असलेली तृष्णाच आपल्यामधून हद्दपार करायला हवी. तर हे तृष्णा कशी हद्दपार करायची याचे विविध प्रकार आहे. म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे बुद्धांनी सांगितलेला. अष्टांगिक मार्ग आपल्या जीवनामध्ये वापरून आपण या गोष्टीतून, दुःखातून मुक्त होऊ शकतो. दुसरं महासत्य आहे दुःखाची कारणे. माणूस सुखाच्या पाठीमागे धावतो, सुख पुढे पुढे पडतात, हे सतत सुरू आहे. सुख, त्यानंतर अधिक सुख आणि त्यानंतर त्याहूनही अधिक सुख माणसाला हवी असतात. माणसाच्या इच्छांना अंत नाही आणि त्यामुळे सुखांमध्ये धावण्यालाही अंत नाही. आणि माणसांपासून पुढे पुढे पडणारी सुखे ही माणसाच्या वाट्यावर दुःख उधळीत राहतात. परिणामी माणसाच्या गाठी पुन्हा पुन्हा दुःखाशीच पडत राहतात. या प्रक्रियेमध्ये सुख आणि माणसे यामधले अंतर सहसा कमी होत नाही, तर ते उलटे वाढतच जातात. म्हणजे ज्या वस्तूच्या पाठीमागे मनुष्य धावतो, तुम्ही नेहमी एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये नेहमी एक गोष्ट केली असेल की कधी आपल्याला वाटते का पैसा आला पाहिजे तर तो पैसा दूर दूर पडत आहे. कधी आपल्याला वाटते का ही व्यक्ती माझ्याशी हिचा संबंध चांगला राहिला पाहिजे तर ती व्यक्ती नेहमी दूर दूर पडत आहे. म्हणजे या गोष्टी अशा आहे की ज्या गोष्टीची मनुष्यामध्ये लालच निर्माण झाली तर ती गोष्ट कधीच जवळ येत नाही. ती गोष्ट त्याच्यापासून नेहमी दूर दूर पडत असते. पण हे अंतर कमी व्हावे असे मनापासून वाटत असेल तर ते कमी करता येते. दुःखांवर विजय मिळवता येते.
जीवनाचे यथार्थ रूप, सत्य रूप, वास्तविक त्यासाठी समजावून घेता आले पाहिजे. दुनिया जशी आहे तशी मुळात समजून घेता आली पाहिजे. म्हणजेच जीवनाच्या वास्तवाचे यथार्थ आकलन प्रथम व्हायला पाहिजे. म्हणजेच दुनियाच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान प्रथम झाले पाहिजे. अज्ञान मावळले पाहिजे आणि हे ज्ञान उगवले पाहिजे. दुःखाची कारणे लक्षात घेण्यासाठी बुद्धाने प्रतित्य समुत्पादाचा एक सिद्धांत सांगितला. हा पूर्ण विज्ञाननिष्ठ सिद्धांत आहे. हा सिद्धांत आपण सविस्तर मग बनतेजी असल्याच्या नंतर आपण समजून घेऊ, परंतु वाटल्यानंतर थोडाफार समजेल तुम्हाला. वस्तू म्हणजे संबंधाची निष्पत्ती असते. कोणत्याही एका कार्यामागे एक किंवा अनेक कारणे असतात. कार्य हे कारणाच्या पोटी जन्माला येते, परत हे कार्य कारणाच्या भूमिकेमध्ये शिरते. म्हणजेच विघातक कारणामधून विघातक कार्य जन्माला येते. याचं उदाहरण बुद्धांनी दिलं आहे. तव्यावरील भाकरीकडे दुर्लक्ष करणे हे कारण, लक्षात घ्या, तव्यावरील भाकरीकडे दुर्लक्ष करणे हे कारण. अगर आपली तव्यावरील भाकरीकडे दुर्लक्ष झालं हे कारण झालं, तर करपणे, भाकरीचे करपणे हे कार्य टाळता येत नाही. बरोबर, म्हणजे दुर्लक्ष झालं इकडे तर ते भाकर करपणच. त्यासाठी दुर्लक्ष करणे हे कारण टाळायला हवे. लक्षपूर्वता हे कारण आपण इथे उभे करू शकलो तर भाकरी